आज आपलं सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। पर्यावरणाचा समतोल 9 वर्षामध्ये ज्यांच्याकडे कारभार पुणे शहराचा होता त्यांनी तिथं लक्ष दिलेलं नाही, पर्यावरणाच्या बद्दलचे निर्णय घेतले नाही। प्रदूषण कमी करण्याच्या करता काही पावलं उचलायची असतात, झाडं लावायची असतात, लोकांच्या मध्ये जागरूकता आणायची असते। त्याच्यामध्ये कोणत्या कारणाने प्रदूषण होतंय ती गोष्टी ह्याच्यामध्ये सुधारणा करायच्या असतात, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। निव्वळ टेंडर काढ, निव्वळ त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखव, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला प्री क्वालिफिकेशन होण्याच्या करता त्यांच्या फायद्याच्या तिथं अटी घाल। या पद्धतीनं मित्रांनो कारभार झालाय। तुम्हाला आठवत असेल कोरोनाच्या काळामध्ये मीच राज्याचा उपमुख्यमंत्री होतो, तुमचा पालकमंत्री होतो। दर आठवड्याला मी काउन्सिल हॉलला बसायचो आणि सकाळी 7 वाजल्यापासून मीटिंग घेऊन व्हेंटिलेटर आहेत का पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन आहे का, हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल आहेत का, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत का, नर्सेस आहेत का, पॅरामेडिकल स्टाफ आहे का, अँब्युलन्स आहेत का, आपलं वॅक्सिन आहे का, रेमडेसिवीर आहे का। अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करत होतो। कुठेही गडबड होऊन दिली नाही। पुणेकरांना त्याच्यातनं बाहेर काढण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलं। हे पुणेकरांनो विसरू नका, जी जी संकट येतात त्या त्या संकटावर मात करण्याची धमक आणि ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे।